बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती भारतात नाही तर थायलंड या देशात आहे। हे शहर गणेशाचे शहर म्हणून ओळखले जाते। गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल। ली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे। या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं आहे। तिकडेच ही 39 मीटर उंच गणपतीची कांस्याची मूर्ती आहे। गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे। या मूर्तीला कांस्याच्या 854 वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आलं आहे। गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला 2008 ते 2012 अशी 4 वर्ष लागली। थायलंडमध्ये जी 4 फळं पवित्र मानली जातात त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आलं आहे। यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळ्याचा समावेश आहे। चाचोएंगसाओ हे थायलंडचे गणेशाचे शहर म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये 3 वेगळ्या मंदिरांमध्ये 3 भव्य हिंदू बौद्ध देवतांच्या गणेशाची शिल्पे आहे। थायलंडमधील सर्वात उंच बसलेला गणेश फ्रॉम अकाट मंदिर येथे 49 मीटर उंच आहे, तर थायलंडमधील सर्वात उंच गणेशाची उंची 39 मीटर आहे। त्वान गणेश आंतरराष्ट्रीय उद्यान येथे उंच। थायलंडमधील सर्वात उंच विश्रांतीचा गणेश सामन वट्टानाराम मंदिर येथे 16 मीटर उंच आणि 22 मीटर लांब आहे। अनेक चित्रपट किंवा टेलिव्हिजन मालिका हिंदू समारंभाशिवाय निर्मिती सुरू करतात, ज्यामध्ये गणेशाची प्रार्थना केली जाते आणि त्याला अर्पण केले जाते। संपूर्ण थायलंडमध्ये गणेश मंदिरे आढळू शकतात। डाउनटाउन बंकॉकमधील जायंट स्विंगजवळील रॉयल मंदिर काही जुन्या प्रतिमांसह सर्वात प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक आहे। इतर पुरातन गणेश शिल्पे ख्वांग चौरस्त्यावर असलेले गणेश मंदिर बंकॉकमधील आणखी एक मानाचे गणेश मंदिर आहे। 2000 मधील जुन्या संगमरवरी कारखान्याची जागा थाई आणि चिनी दोघांनीही तिचा आदर केला आहे। गणेश किंवा फ्रा फिकाने सुआन हे समृद्धी आणि यशाची देवता तसेच समस्यांवर विजय मिळवणारे म्हणून पूज्य आहे। थायलंडमध्ये ललित कला विभागाच्या चिन्हात गणेशाचे वैशिष्ट्य आहे। जेव्हा सेंटर च्या बाहेरील एका उंच पायथ्याशी विसावला आहे, जेथे अभ्यागत फुले, धूप आणि व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचा स्वामी म्हणून आदरणीय सवासदी देतात। 2 वर्ष कोरोनामुळे सण उत्साहाने साजरे करता आले नाही, पण आता सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे। भारतातच नाही तर परदेशातही उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। थायलंडमध्ये आंब्याला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहे, तर बाप्पाच्या सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर आहे। थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धिमत्तेची देवता म्हणून मानलं जातं। थायलंडमध्ये गणपतीची ही मूर्ती नेमकी बनवली कोणी याचा किस्साही रंजक आहे। थायलंडमधली अयोध्या म्हणजेच अयोध्या साम्राज्याबाबत विस्ताराने वाचलं असता याचे दाखले मिळतात। या साम्राज्यामध्ये चाचोएंगसाओ नावाचं शहर 1549 मध्ये वसवण्यात आलं होतं। याच शहराची चाचोएंगसाओ असोसिएशन ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्य करायला नेहमीच पुढे असते।
या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जैन समाचाई वानिशेनी यांनी जगातली गणपतीची सगळ्यात मोठी मूर्ती बनवायचं ठरवलं। यानंतर त्यांनी जागा शोधायला सुरुवात केली। संस्थेला ख्लॉन ख्वान शहरात 40,000 वर्ग मीटर जागा निश्चित पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन